नमस्कार. कथावेलींच्या या निवांत कोपऱ्यात तुमचं मनापासून स्वागत. चला तर मग पाहूया आज नवीन कथा. नमस्कार. आज आपण जी गोष्ट ऐकणार आहोत ना, ती अगदी मनाला स्पर्श करून जाणारी आहे. गोष्ट आहे सुहास आणि मानसीची. दोन असे किनारे जे एकत्र आले, पण त्यांची कहाणी आहे एका अधुऱ्या पूर्ततेची. चला तर मग या प्रवासात थोडं खोलवर जाऊया. हे जे वाक्य आहे ना, हे फक्त शब्द नाहीत. हा या संपूर्ण कथेचा आत्मा आहे. ही गोष्ट आहे अशाच एका समुद्रासारख्या अथांग माणसाची, ज्याच्या लाटा किनाऱ्याला स्पर्श करायला नेहमीच घाबरत होत्या. निदान त्याच्या आयुष्यात मानसी नावाचा चैतन्याचा झरा येईपर्यंत तरी. चला तर मग आता भेटूया या दोन किनाऱ्यांना. दोन अशी व्यक्तिमत्व जे जणू काही दोन वेगवेगळ्या जगात जगत होते, एकाच आकाशाखाली. हे दोघे म्हणजे अगदी दोन टोकं. म्हणजे बघा, एकीकडे आहे सुहास, ऑफिसमध्ये सगळ्यांचा लीडर, पण घरी आला की एकदम शांत, जणू काही एका पिंजऱ्यात बंद. आणि दुसरीकडे आहे मानसी, जिच्यासाठी प्रत्येक क्षण म्हणजे एक सेलिब्रेशन. आणि अशा या दोन पूर्णपणे वेगळ्या व्यक्तींना नशिबाने अरेंज मॅरेजच्या धाग्याने एकत्र आणलं. सुहासची खरी घुसमट हीच होती. लोक काय म्हणतील या एकाच भीतीने त्याने स्वतःच्या स्वप्नांचे पंख जणू स्वतःच छाटून टाकले होते. तो आतून तुटलेला होता, पण बाहेरून एकदम शांत आणि गंभीर. पण म्हणतात ना, नशिबाच्या मनात काहीतरी वेगळंच असतं. लग्नाआधीच या दोन किनाऱ्यांमध्ये एक असा पूल बांधला जाऊ लागला होता, जो शब्दांनी नाही तर फक्त भावनांनी विणला गेला होता. त्यांच्या नात्याची खरी सुरुवात झाली ती एका पावसाळी दिवशी. बाहेर पाऊस बेधुंद कोसळत होता आणि आत एकाच छताखाली त्यांच्या हातांचा पहिला स्पर्श झाला. त्या स्पर्शात एक अशी खात्री होती की हा हात आता आयुष्यभर सुटणार नाही. मानसीच्या सहवासात सुहास खरंच बदलत होता. तिच्या खळाळत्या उत्साहाची त्याला सवय होऊ लागली आणि त्याच्या शांततेचा अर्थ तिलाही समजू लागला होता. तो आता आपल्या भावनांना वाट मोकळी करून देत होता. सुरुवातीला जे नातं फक्त एक करार किंवा एक अरेंजमेंट वाटत होतं, ते आता समर्पण बनलं होतं. ते आता फक्त लग्नबंधनात अडकत नव्हते, तर एकमेकांना पूर्ण करत होते. आणि मग तो दिवस उजाडला, ज्या दिवशी ही दोन वेगळी जगं कायमची एक होणार होती. लग्नाचा तो मंगल सोहळा जो या कथेचा केंद्रबिंदू ठरला. मांडव फुलांनी सजला होता, सणईचे सूर वातावरणात विरघळत होते आणि वधूच्या रूपात मानसीने मंडपात प्रवेश केला. सगळ्यांच्या नजरा लागल्या होत्या त्या दोघांच्या मध्ये असलेल्या त्या रेशमी पडद्याकडे, त्या अंतपटाकडे. आणि तो क्षण आलाच. मंगलाष्टकांचे सूर थांबले आणि तो अंतपट हळूच खाली सरकला. सुहास आणि मानसी यांची नजर पहिल्यांदाच पती-पत्नी म्हणून एकमेकांना भिडली. आणि त्या क्षणीनं सुहासच्या डोळ्यात ती लोक काय म्हणतीलवाली भीती नव्हतीच. नाही, तिथे होता फक्त प्रचंड आदर, एक न बोलता दिलेली कबुली. आणि मग त्याने सगळ्यांसमोर मानसीकडे पाहिलं आणि एक असं आश्वासक हसू दिलं की जणू काही त्याच्या घरातली कित्येक वर्षांची ती गंभीर शांतता त्याच एका क्षणात विरघळून गेली. लग्नानंतर सुहासचे जे रूपांतर झालं ना, ते एखाद्या चमत्कारापेक्षा खरंच कमी नव्हतं. जो माणूस घरात 4 शब्द बोलायलाही संकोच करायचा, तो आता अनोळखी लोकांशी अगदी सहज गप्पा मारू लागला होता. शिस्तीच्या बंधनातून तो जणू मुक्तच झाला होता, कारण मानसीने त्याला स्वतःसाठी जगायला शिकवलं होतं. त्याच्या आयुष्यातला हा बदल किती मोठा होता याचं हे एकच उदाहरण पुरेसं आहे. जी स्वप्नं त्याने डायरीत लिहून कधी काळी दाबून टाकली होती, ती आता सत्यात उतरत होती. आणि त्याची युरोप ट्रिप हे त्याचं पहिलं पाऊल होतं. युरोपच्या प्रवासात तो मानसीला म्हणाला, इतकी वर्ष मी फक्त स्वप्नात उडत होतो, पण आज पहिल्यांदा मला असं वाटतंय की माझे पंख खऱ्या अर्थाने उघडले आहेत. त्याच्या आयुष्यात आलेली ही मुक्ती ती फक्त मानसीमुळेच शक्य झाली होती. या कथेचा शेवट हा तसा शेवट नाहीये, तर एका नव्या सुरुवातीचा संकेत आहे. तो आपल्याला सांगतो की पूर्तता म्हणजे नक्की काय, जरी ती कधीकधी अपूर्ण वाटली तरीही. एक प्रश्न नेहमी विचारला जातो, दोन पूर्णपणे वेगळे विरुद्ध किनारे खरंच कधी एकत्र येऊ शकतात का? त्यांच्यातलं अंतर कधी मिटू शकतं का? ह्या कथेचं उत्तर खूप सुंदर आहे. लोक म्हणतात दोन किनारे कधी एकत्र येत नाहीत, पण जेव्हा प्रेमाची लाट येते ना, तेव्हा ते वेगळे किनारे राहतच नाहीत, ते एकाच अथांग सागरात विरघळून जातात. सुहास आणि मानसीचं नातं हे त्याचंच प्रतीक होतं. पण ह्या सगळ्या कथेचा खरा कळस होता सुहासच्या शब्दांमध्ये. तो मानसीला म्हणाला, मानसी,
आजपर्यंत माझं आयुष्य म्हणजे एक लांब, न संपणारं, गुंतागुंतीचं वाक्य होतं. पण आज मला जाणीव झालीये की माझ्या त्या आयुष्यारूपी वाक्याचा पूर्णविराम तू आहेस. हा पूर्णविराम म्हणजे शेवट नव्हता. तो होता जुन्या वेदनांचा अंत आणि एका सुंदर आयुष्याची सुरुवात, जिथे दोन किनारे अखेर एकाच क्षितिजावर विरघळून गेले होते. आणि कदाचित यालाच म्हणतात अधुरी पूर्तता. कारण प्रेम कधीच पूर्ण होत नाही, ते सतत वाढतच राहतं. चला तर मग तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी या व्हिडिओला लाईक आणि चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.